मित्रांनो, रिव्हर्सल ट्रेड करायला आवडतो का? तर खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी. परफेक्ट रिव्हर्सलला कसं पकडायचं आणि आपली एंट्री आणि स्टॉप लॉस लहान कसा राहील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. इथे मित्रांनो निफ्टी बँकचा 5 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि आता मला रिव्हर्सल ट्रेड आयडेंटिफाय करायचा. सर्वात पहिले रिव्हर्सल ट्रेड काय असतं ते तर समजून घेऊ आपण. मार्केट वर जात आहे म्हणजे अप ट्रेंड आहे, बरोबर आहे. रिव्हर्सल कशाला म्हणू शकतो? इथून डाऊनला जात आहे तर ह्या पॉइंटला आपण रिव्हर्सल म्हणू शकतो की पहिले अप ट्रेंड मध्ये होता आता डाऊन ट्रेंड मध्ये जातो. मग हा पॉइंट आहे ना, ह्या पॉइंटला मला कॅप्चर करायचं आहे, याला आपण रिव्हर्सल ट्रेड म्हणतो. त्याचप्रमाणे मार्केट खाली येतंय आणि इथून मार्केट वर जायला लागलं तर हा जो पॉइंट आहे ना याला आपण रिव्हर्सल म्हणतो. कारण पहिले मार्केट खालच्या दिशेला येत होतं आणि आता ते वरच्या दिशेला जातंय, म्हणजे त्याने त्याची डायरेक्शनच बदलवून दिलेली. तर ह्या डायरेक्शनला आयडेंटिफाय आपण कसं काय करू शकतो ऍज पर प्राइस ऍक्शन एकदम परफेक्ट, तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला आता रिव्हर्सल ट्रेड कशाला म्हणता एक्झॅक्टली ते समजलं असेल. आता जेव्हाही रिव्हर्सल ट्रेड आपल्याला आयडेंटिफाय करायचा तर तो कशा प्रकारे आपण करू शकतो. प्राइस ऍक्शन आहे मित्रांनो, मी नेहमी सांगतो प्राइस ऍक्शनला शिका, तुम्हाला 70-80% मार्केट समजण्यामध्ये मदत होणार. भरपूर गोष्टी मार्केटमध्ये, पण प्राइस ऍक्शन आणि चार्टलाच कधी तुम्ही रीड केलं नाही तर तिथे तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. चार्टलाच रीड कसं करता पहा, काही जण ना ऑप्शन चेनवरच ट्रेड करत असतात, काही जण पुट कॉल रेशोनुसार ट्रेड करतात, काही जण फक्त मार्केटचे आकडे पाहतात, कॅन्डल वगैरे नाही पाहत, ते फक्त आकडे पाहत असतात, राऊंड नंबर आला का काय आला तिच्यावर ट्रेड करतात. ह्या वेगवेगळ्या पद्धती आहे. पण आपण चार्ट का पाहतो की चार्ट मध्ये आपल्याला आहे ना प्राइसचं बिहेवियर दिसतं, प्राइसची इच्छा काय आज काय करायची हे आपल्याला चार्टद्वारे समजतं, अंकांद्वारे पण समजतं. पण ते कसं आहे ना, ते ऍडव्हान्स ट्रेडर आहे आणि आपण हळूहळू तिथे जाणार आहे. तुम्ही चॅनल बरोबर जोडून राहिलं तर आपण एकूण एक टेक्निक तिथे शिकणार आहे. पण आपल्याला पाया काय आहे तर चार्ट आहे. चार्ट ट्रेडिंग प्राइसचं नेचर समजणं हाच आपला पाय. आणि जोपर्यंत पाया पक्का होणार नाही तर बिल्डिंग उभी राहणार आहे का? तर नाही. तुम्ही चॅनल बरोबर जोडून राहा, तुम्हाला नवनवीन टेक्निक ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या चॅनलवर भेटणार आहे. प्राइसच्या नेचरला समजणं का गरजेचं आहे? कारण ती तिच्या मनातली गोष्ट आपल्याला सांगते की तिला काय करायचंय. आणि कधी तुम्ही तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला, तिच्या पुढे तुम्ही तुमचं माइंड नाही चालवलं की अरे हा इथून ही प्राइस खाली येते ना, पहा हा लो ब्रेक केला, इथे साईडवेज झाली होती, इथे ब्रेक केला ना, आता इथून पण प्राइस खाली जाईल, इथे पण आलेली आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही मनात नका बनवू, प्राइसला बिहेवियर करून द्या. भरपूर जण म्हणतात, आताच काही दिवसापूर्वी प्रश्न होता की फेक ब्रेकआउट मध्ये आम्ही ट्रॅप होऊन जातो, ब्रेकआउट मध्ये ब्रेकडाऊन मध्ये. मग कसं काय? तुम्ही अझूम करून घेता की तिने ब्रेक केलेला आहे, कॅन्डल क्लोज केली, पण त्यामागे भरपूर गोष्टी मित्रांनो, ज्याप्रमाणे मी बोललो आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहणार आहे. तर आता आपण त्या विषयांमध्ये जाऊ नये, आपण आपल्या मेन विषयावर लक्ष ठेवू. तर सर्वात पहिलं प्राइसचं बिहेवियर आपल्याला पाहायचं आहे की प्राइस आज कोणत्या दिशेला जाते. कारण आपण रिव्हर्सल ट्रेड शोधतोय, आपल्याला तेव्हा प्राइस त्या दिशेपासून फिरेल ते ट्रेड शोधायचा आहे. प्राइस वरती गेली तर ह्या 5-5 मिनिटाचा कॅन्डल काहीच कामाच्या नाहीये. 9:30 आपण समजू नाही शकत की प्राइस आज कोणत्या दिशेला जाणार. तिथून ही प्राइस खालच्या दिशेला आली, इथे एक पॉज घेतलेला आहे, बरोबर आहे, साईडवेज झाली, त्याला ब्रेक केलं, म्हणजे प्राइसचं डायरेक्शन आजच्या दिवशी आपल्याला समजते खाली. रिव्हर्सल ट्रेड साठी मला काय हवं? प्राइस वरच्या दिशेला जायला हवं. पण प्राइस फक्त ही एक कॅन्डल बनली ग्रीन किंवा ही एक कॅन्डल बनली तर मी इथे ट्रेड करणार आहे का? नाही, नाही, बिलकुल नाही. याला घाई गर्दी म्हणता मित्रांनो. आणि इथून ट्रॅप होऊन परत प्राइस खालच्या दिशेला येऊ शकते. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? मला पाहायचंय प्राइस कुठे थांबते. मग मला पहिल्यांदा समजलं प्राइस इथे थांबलेली होती, त्यानंतर मला समजलं प्राइस इथे थांबलेली. आता पुढची कॅन्डल डिसाईड करणार आहे की प्राइस कोणत्या दिशेला जाते. मग जेव्हा ही प्राइस खालच्या दिशेला येत असते तर मला हे एक रजिस्टन्स दिसलेलं आहे इंट्राडेचा, बरोबर. जोपर्यंत हे रजिस्टन्स ब्रेक होत नाही तोपर्यंत इथे कोणताही मी रिव्हर्सल ट्रेड आयडेंटिफाय करणार नाहीये. त्यानंतर प्राइस तेव्हा खाली आली तर मला इथे पण दिसतं एक दुसरं रजिस्टन्स, बरोबर आहे. तर आता माझ्यासाठी हे पहिलं आणि हे दुसरं रजिस्टन्स झालं. तर आता पहिल्या रजिस्टन्सची लाईन कधी मी इथे पुढे एक्सटेंड केली तर हिला ब्रेक केलं, प्राइस तिथेच थांबली. पण कुठे थांबली एक्झॅक्टली कधी तुम्ही पाहिलं तर आपल्या फर्स्ट रजिस्टन्स जवळ. जेव्हाही ती फर्स्ट रजिस्टन्सला ब्रेक करेल तेव्हा इथे मी बाईंगची पोझिशन बनवणार आहे. म्हणजे जेव्हा माझा रिव्हर्सल ट्रेड इथे ऍक्टिव्हेट होईल, मी इथे ऍक्टिव्हेट केला आणि इथे ऍक्टिव्हेट केला नाही. कारण हे रजिस्टन्स का? कारण इथे प्राइस भरपूर वेळ थांबलेली होती. प्राइस इथे जसं रजिस्टन्स घेऊन खालच्या दिशेला येऊ शकली असते, पण जेव्हा तिला ब्रेक केलं आणि इथे स्टॉप लॉस काय राहणार आहे? माझा प्रिव्हियस कॅन्डलचा लो किंवा हा एक स्विंग आहे ऍज पर प्राइस ऍक्शन, त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. आता टार्गेट काय असणार आहे? सगळ्यात पहिलं रिव्हर्सल ट्रेडसाठी टार्गेट वरच्या साईडला असेल तर डे हायचं टार्गेट असेल आणि वरतून खाली येणारा रिव्हर्सल ट्रेड आपण मार्क करतोय, जसा की आपण पुढे पाहणार आहे
त्याच्यासाठी पहिलं टार्गेट डे लोचा, मग ते ब्रेक केल्यानंतर आपले पुढचे टार्गेट ॲज पर प्राइस ॲक्शन नुसार आपण इथे काढू शकतो. तुम्ही पाहू शकता प्राइस परत खाली आली. सिमिलर जे सेकंड रजिस्टर होतं तिथे सपोर्ट घेऊन परत ब्रेक केला, तर इथे परत आपल्याला एक ट्रेड पाहायला मिळाला आणि तो परत आपल्याला डे हाय जवळ घेऊन गेला. या प्रकारे आपण रिव्हर्सल ट्रेड आयडेंटिफाय केला. कसं की पहिला आपल्याला डाऊन ट्रेंड पाहायला मिळाला होता म्हणून. त्याचप्रमाणे आता सेकंड दिवसाला प्राइस वर गेली, एवढी मोठी कॅन्डल बनल्यावर आपण ट्रेड आयडेंटिफाय होणार आहे का नाही, हिला सोडूनच द्यायचंय. परत आपल्याला एक डाऊन ट्रेंड पाहायला मिळाला, बरोबर आहे. माझा डाऊन ट्रेंड पाहायला मिळाल्यानंतर आपल्याला काय समजतं की रजिस्टन्स सर्वात पहिले कुठे घेतलेलं आहे, एक इथे घेतलेलं आहे, एक इथे घेतलेलं आहे. हा एक बॉक्स इथे एक प्रकारचा बनलेला आहे. हे आपलं पहिलं रजिस्टर आहे, हे आपलं दुसरं. मग हे ब्रेक झाल्यानंतर माझं पहिलं टार्गेट काय राहील, माझं पहिलं रजिस्टर. हे ब्रेक झाल्यानंतर माझा डे हाय, तुम्ही पाहू शकता डे हाय पर्यंत परफेक्ट ट्रेड मिळाला. तिथून परत एक सेल ऑफ आपल्याला येताना दिसलेला आहे. सिमिलर आहे, इथेच सपोर्ट घेतला मार्केटने, परत वरच्या दिशेला गेलो. तर याच्यात आपण घडी ट्रेड करायचे का नाही, रिव्हर्सल एकच ट्रेड आपल्याला मारायचा आहे. हा टार्गेट तुम्ही याप्रमाणे शिफ्ट करू शकता, जसं पहिलं रजिस्टर आणि सेकंड रजिस्टर आपल्याला इझी भेटेल. ह्या रजिस्टर पासून पण प्राइस खाली येऊ शकते, म्हणून आपल्याला स्टॉप लॉस आणि अलर्ट राहायचे, कारण आपण मार्केटच्या सेंटिमेंटच्या विरुद्ध ट्रेड करतोय. कारण मार्केटचं पहिलं सेंटिमेंट काय होतं, डाऊन, आणि आपण कॉल साईडचा घेतोय, तर हे लक्षात ठेवायचंय. त्यामुळे टार्गेट बुक करणं गरजेचं आहे. आता इथे समजते की स्टार्टिंगला मार्केट साईडवेज झाला आणि खालच्या दिशेला आला. आता परत इथे अप साईडचा मला ट्रेड पाहायचा. पहिलं रजिस्टर मला हे सापडलंय आणि आता कधी मी याला एक्सटेंड केलं तर तुम्ही पाहू शकता मार्केटने त्याला ब्रेक केलंच नाही. मग इथे रिव्हर्सल ट्रेड बनतोय का नाही. आता भरपूर जण काय करतील की अरे इथे सपोर्ट घेतला, ही एक कॅन्डल वरती गेलेली पाहायला गेलं तर इथे मी एंट्री करतो. अरे पण एंट्री केल्यानंतर पुढचं रजिस्टर तर जवळच आहे ना, किती पॉईंट मिळणार आहे, किती पॉईंट मिळणार आहे. याला कधी याप्रमाणे कधी अंतर आहे. इथे जसं अंतर होतं या पॉईंटमध्ये तसं अंतर असतं, तो गोष्ट पण वेगळी, इथे तर अंतर पण नाही. मग तुम्ही एंट्रीज करणार का नाही, त्यामधनं एक्झिटच केव्हा करणार. कधी जवळ रजिस्टर येतात तर तिथे एंट्री करण्यामध्ये आपल्याला काहीच लॉजिक नाही मित्रांनो. तर या ठिकाणी आपली एंट्री होत नाही. परत आपण आता प्रिव्हियस दिवसाला जाऊ. इथेही आपल्याला समजते की डाऊन ट्रेंड आहे, पुल बॅक घेतला, हे पहिलं रजिस्टर आपल्याला मिळालं, मार्केट परत खाली आलं आणि इथे आपल्याला दुसरं रजिस्टर पाहायला मिळालं, बरोबर आहे. मार्केट परत वर गेला, पण तुम्ही कधी पाहिलं तर त्या दुसऱ्या रजिस्टन्सच्या इथे मार्केटने रजिस्टन्स घेऊन खालच्या दिशेला आला, म्हणजे इथून पण आपला रिव्हर्सल ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला नाहीये. ट्रेडर आहे ना इथूनच लगेच एंट्री करतात आणि लगेच इथे रजिस्टन्स घेऊन ट्रॅप होऊन जातात. एवढा वेळ साईडवेज झाला, एंड ऑफ डेला मार्केट खाली आलं. बिलकुल असं करायचं नाही. आता आपण वरच्या साईडला रिव्हर्सलचे ट्रेड पाहिले होते, आता आपण डाऊन साईडचं पाहणार आहे. इथे पाहू शकता इथे अप ट्रेंड आपल्याला क्लिअर झालेला आहे. पहिला सपोर्ट, आता आपण रजिस्टन्स पाहत होतो, आता आपल्याला सपोर्ट ब्रेक व्हायची वेट करायचा. आपण तेव्हा रजिस्टन्स ब्रेक व्हायचा वेट करत होतो. आता सपोर्ट, पहिला सपोर्ट भेटला, दुसरा सपोर्ट भेटला, तरी मार्केट वर जाते. मग आपला हा तिसरा सपोर्ट झाला, परत मार्केट वर गेलं, खाली आला, हा आपला चौथा सपोर्ट झाला मित्र. मग आता मला चौथा सपोर्ट इथे पाहायला मिळाला. मग आता हा मी इथे आखून घेतला, मार्केट वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं, याला ब्रेक केलं. पहिलं टार्गेट हे, दुसरं टार्गेट हे, तिसरं टार्गेट हे, आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला डे लो बोलला होता ते डे लो. सर्व टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळाले. टार्गेट का काढून घेतले आपण, कारण मी तुम्हाला परत सांगतोय आपण रिव्हर्सल ट्रेड करतोय, त्यामुळे प्राइस कुठूनही फिरू शकते. तर तुम्ही टार्गेट ठेवा किंवा स्टॉप लॉस तरी ट्रेड करा. जसं या लेवलला ब्रेक केलं तर या लेवलवर माझा स्टॉप लॉस आला, या लेवलला ब्रेक केलं इथे स्टॉप लॉस आला, याला ब्रेक केलं, याला ब्रेक केला. तर याप्रमाणे तुम्हाला शिफ्ट करायचं मित्रांनो. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपण रिव्हर्सल ट्रेडला आयडेंटिफाय करू शकतो. आता इथे मार्केट आपल्याला पाहायला मिळतं, वरती गेलं, खाली आलं, म्हणजे आपल्याला परत इथे डाऊन ट्रेंडच पाहायला मिळतो. पहिला पुल बॅक घेतला, इथे आपल्याला एक रजिस्टर पाहायला मिळालं, खाली आलं, परत याला जसं ब्रेक केलं तशी माझी एंट्री होते. मार्केट थोडा वेळ साईडवेज झालं, पण एंड ऑफ डे वर गेलं. मला नाही वाटत काही जास्ती प्रॉफिट याच्यात मिळेल, कारण खूप स्लो अँड स्टडी प्राइस केली, पण आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार गेली. कुठेही आपला स्टॉप लॉस आतापर्यंत हिट झालेला नाहीये. आता या ठिकाणी पाहिलं तर इथे एकदमच बुल रॅली आहे आणि इथे कधी आपण रिव्हर्सल ट्रेड शोधायचा प्रयत्न केला, पहिला सपोर्ट इथे, दुसरा इथे, तिसरा इथे, चौथा इथे, पाचवा इथे, कोणताच सपोर्ट ब्रेक केला आणि तर इथे रिव्हर्सल ट्रेड बनतच नाही. साधन सोपं गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. लहान गोष्टी पण विसरून जातो आपण ट्रेडिंग करताना. लिहून घ्यायचे आहे सर्व. जेव्हा मार्केट वर जाते ना जेव्हा खाली येणार आहे, म्हणजे आपण रिव्हर्सल ट्रेड पाहणार आहे, तर सपोर्ट ब्रेक व्हायला हवा. सगळ्यात शेवटचा वरच्या साईडला जो सपोर्ट असेल तो ब्रेक झाल्यानंतर आपले टार्गेट खालच्या सपोर्टपर्यंत असू शकतात. त्याचप्रमाणे जेव्हाही मार्केट खालच्या दिशेला येतंय ना आणि तिथून वरती जातंय तर आपले रजिस्टर आखलेले हवे. आणि जसं पहिलं रजिस्टर ब्रेक झालं तर आपलं टार्गेट पुढचं रजिस्टर, त्याच्या पुढचं, आणि मग डे हाय, आणि या ठिकाणी डे लो फायनल.
त्यानंतर तर मी थांबून जाईल, मग ब्रेक होतंय का होतं त्यानंतर नवीन ट्रेड करेल, नाही तर माझी बऱ्यापैकी क्वांटिटी मी तिथून काढून घेईल, एखाद दुसरा लॉट मी त्या ठिकाणी ठेवणार आहे. आले लक्षात? याच्याबद्दल कधी इन डिटेल जाणून घ्यायचं असेल तर हॅशटॅग मराठी मनी म्हणून कमेंट करा, तर मी याचा पुढचा भाग अजून डिटेलमध्ये तुम्हाला घेऊन जाईल की अजून यामध्ये आपण कोणकोणत्या पॉईंटला इन्क्लूड करू शकतो की ज्याने आपली ॲक्युरेसी वाढते. जी मी स्ट्रॅटर्जी सांगली तिच्याने ॲक्युरेसी तुम्ही पाहू शकतात. बॅक टेस्ट करा कितीदा स्टॉप लॉस हिट झाला. मी तुमच्यासमोर एकच चार्ट मागे दाखवला, एकदाही स्टॉप लॉस हिट झालेला आणि सेम स्ट्रॅटर्जीने. कुठेही मी नियम बदलवलेले नाही आहे. भरपूर जण आहे ना आपले नियम जसे जसे पुढे जातात तसे तसे मॉडिफाय करत जातात. मी कुठेही नियम बदलत नाही. आपले कोणताही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. प्राईज ॲक्शन आहे मित्रांनो, प्राईजचं नेचर आहे. स्टॉप लॉस हिट होणार आहे का? होतो, नो प्रॉब्लेम. पण मग कितीदा स्टॉप लॉस होतो? कधी मी या ठिकाणी 10 ट्रेड घेतोय आणि 10 पैकी माझे 2दा स्टॉप लॉस हिट होत आहे तर मला काही प्रॉब्लेम नाही ना मित्रांनो. मला 8दा तर प्रॉफिट मिळतं. हा रेशो मेन आहे. 5 स्टॉप लॉस हिट होत आहे तर मला ही स्ट्रॅटर्जी काही कामाची नाही, कारण माझे 5 टार्गेट आणि 5 स्टॉप लॉस हिट होत आहे, काही कामाची नाही. हा, तुम्ही टार्गेट किती मोठं घेता त्याच्यानुसार फायदा होईल, नाही तर तुम्हाला एंड ऑफ डेट ब्रोकरलाच पैसे द्यायचे. तर त्यामुळे हा रेशो मेन आहे. काहीच नाही की तिच्यात स्टॉप लॉस हिट होणार नाही, हिट होता, पण तो रेशो कमी हवा. तुम्ही जाऊन चेक करा, कमेंटसुद्धा करा. आवडत असेल असंच नॉलेज तर ते कुठे भेटणार आहे? आपल्या मराठी मनी चॅनलवर. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.